मित्रमंडळी सोम आणि सिद्धूच्या ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही थोडासा आमचा उशीर झालेला आहे कारण ब्लॉग शूट करायला, कारण आम्ही गेलो होतो आता दूध घालायला आणि दूध घालून आल्यामुळे थोडासा आम्हाला उशीर झाला आणि थोडेसे आमची जेवणं झालेली आहे. त्याच्यामुळे आता आम्ही म्हटलं आता ब्लॉग शूट दरवाजाकडे घातली का ब्लॉग शूट करायला थोडासा उशीर झालेला आहे. घाई गडबडीत ब्लॉग शूट करायच्या नादात मी नेमकं विसरलेलो आहे दरवाजाला कडी घालायची. हँडिकॅप माणूस तुम्ही पाहू शकता, हँडिकॅप माणसाचा हात तोडलेला आहे. आपण एक सेल्फी स्टिक घेऊन टाकू लवकरच, पण फक्त सोबत टाका काय म्हणणं आहे याच्यावर. पाहू शकता तुम्ही की हँडिकॅप माणसाची हात मॉडेलला असून पण तो एवढ्या मध्ये कष्ट घेतोय ब्लॉग शूट करायला. तर आता आमचं उद्योग आम्हाला फक्त आता आम्हाला करायची गिन्नी तोडायची कामं. तर गिन्नी तोडायची म्हटल्यावर आता आम्हाला लागेल गाडी. आता तर टपकन दिवशी गाडी घेऊन येऊ आणि गाडी घेऊन कोयता घेऊन लगेच. आता पावसाचं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे गिन्नी तोडणं लय महत्त्वाचं आहे. तर आता गिन्नी नाही तोडली तर गायांसाठी चारा नाही राहायचा. तुम्हाला माहितीच आहे जास्त काय आमच्याकडे गाय आहे. तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही नंतर तुम्हाला ब्लॉग दाखवून टाकू. कोयता घ्यायला आलेलो आहे. कोयता घेऊन. कोयता कुठे आहे रे भाऊ? कोयता बैलगाडीला असतो आपलं. हां, तो कोयता बैलगाडीला ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता हा बाय जो कोयता अडकून ठेवायचा आहे या ठिकाणी, म्हणजे कसं मला ब्लॉग शूट करता येईल. तर चला, कोयता अडकवलेला आहे. तर आता आपण मी ब्लॉग शूट करतोय या ठिकाणी. तर मी बसतो गाडीवर, त्याला इकडे गाडी आणू द्या एकदा. मी याला बसतो, त्याचं स्लिप होती गाडी ह्या कारणामुळे मी तो आणतो इकडं. तुम्ही बघू शकता, तुम्ही गाडी आणलेली आहे मस्तपैकी पद्धतीने. आता मी बसतो एक मस्तपैकी संध्याकाळी मोकळा. आता आपण आलेलो आहे तिकडं, पण आपलं रान आहे त्या बाहेर दिसत आहेत तुम्हाला थोडं थोडं बघा व्हाईट. तर मी तुम्हाला झूम करून नाही दाखवू शकत कारण की माझा हे का हातात कॅमेरा आहे आणि एक हात गाड्या आहेत असा तुम्ही पाहू शकतात. आणि आता सोमदा मस्तपैकी गिन्नी तोडणार आहे. तर तुम्हाला मी गिन्नी तोडणं लय महत्त्वाचं आहे गाड्यांना आपल्याला, कारण आमच्या ज्या घरची गाय आहे त्यांना आता चारा नाही पुरत. त्याच्यासाठी आम्हाला फक्त आहे ना गिन्नी तोडणं हा मात्र एक पर्याय आहे. आता तुम्ही पहा मी कशी गिन्नी तोडतो. थोडीशीच तोडायची आहे कालची, कारण ती शिल्लक राहिलेली त्याच्यामुळे आता मी थोडीशीच गिन्नी तोडणार. हे मधलं कट हां ते पण तोडणार असतं बाय पद्धतीने. सोमदा गिन्नी तोडता आहे. कारण आता मी तुम्हाला आपली विहीर दाखवून आणतो, पण लय कापडात जावं लागेल मला या ठिकाणी. पण चाला तुमच्यासाठी काही पण. तर तुम्हाला मी डायरेक्ट विहिरीपाशी भेटतो. तर ह्या ठिकाणी मी विहिरीकडे पोचलेलो आहे. बघू शकतो विहीर हवा. आणि मला थोडीशी मेहनत घेता थोडेसे काटे टोचलेले आहे. कसलं तरी झाड आहे हे मला काटे टोचलेलं आहे. तर तुम्ही विहीर बघू शकता पूर्ण गच्च भरलेली आहे पाण्याने. तर मी तुम्हाला आता चाललं परत राहणार. तर असं पाणी तर नीट उतरावं लागतं. अशी काटे टोचतात डेंजर पद्धतीने. थोडे कष्ट तुमच्यासाठी घ्यावंच लागेल. कसं काय जाईल मी तिथपर्यंत. तर आता इकडची मागची वेळेस तोडली तर मस्तपैकी येते गिन्नी एकदम खतरनाक पद्धतीने. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट तिथं भेटतो. ह्या पद्धतीने मी इकडं आलेलो आहे. आता समजा मस्तपैकी खतरनाक पद्धतीने गिन्नी तोडत आहे. तिकडं बाया रानातलं मस्तपैकी गवत काढत आहे तर पद्धतीने एकदम तगड पद्धतीने. तर आता तुम्हाला मी दाखवतो. आता तुम्हाला डायरेक्ट गिन्नी तोडून झाल्यावर भेटतो. चला भेटतो थोड्या वेळात. बोल. जसं की तुम्हाला माहिती होतं मगाशी आपण गिन्नी तोडायला गेलतो, पण आता असं गिन्नी आणायला चाललेलो आहे. आपल्यासोबत एक कॅमेरामॅनसुद्धा आलेला आहे स्वरा, ही माझी बहीण आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे बैलगाडीत मस्तपैकी बसून. तर तुम्हाला मी सोमवार दाखवतो मस्तपैकी. मस्त कॅमेरा पकडलेला आहे मस्तपैकी. आता गिन्नी तोडून आलेलो होतो तर गिन्नी घ्यायला चाललेलो. हां चला तुम्हाला डायरेक्ट बैल गाळा घालताना मी दाखवतो. तुम्हाला माहिती होतं. आता आम्ही शेडमध्ये येणार होतं, आम्ही शेडमध्ये आलेलो आहे. आणि आमचं काय थोडंसं आता बैलगाडी घ्यायची राहिली, पण आपली काय की थोडंसं ढिल्लं झालेलं आहे बरं का. तुम्ही बैल थोडेसे ताण देतात. आता तुम्हाला दाखवतो मी बैल सोडताना मस्तपैकी. स्वारा इथं थांबणार आहे. स्वाराकडे मी फोन दिला होता बरं का, पण स्वाराला काय जमलंच नाही. त्याने डायरेक्ट कट करून टाकलं. तर मस्तपैकी आहे ना तर परत मस्त तगडापैकी बनवू आपण. हे बघा मस्तपैकी बैल सोडलेले मस्तपैकी वरती येते. वरतून येते का धर ना, मला ही दोरी घ्यायची. धर बैल पुढे जाते. मला आता हा दोरी घेत आहे आणि मी बैलांची दोरी घेतोय.
तर तो बैल थोडासा ताण देतोय तोंडाला बैल बांधायचे मस्त की आपल्याला रानात जायचं एकदम तगड्या पद्धतीने ढिंग 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 ढिंग. हा? त्याला नाद नाही करायचा. आता मस्तपैकी स्वारा तू पुढून जाय आणि कसं दाख सोडून तोंडाला बांधतो बायला कसं मला भीती वाटते तरी पण मी ट्राय करत आहे पुढे जायला. कुट्टी मशीन कसं पुढून जात आहे तर तू तुझं तोंड पण दाखवू शकते. चला जास्त आली नको. आता हे या बघा ठिकाणी आता मी बैल गाळा घातलेली आता ही दोरी सिद्धूकडे फेकतोय मी आता. सिद्धू पकडणार आहे हँडिकॅप माणूस आहे जसं तुम्हाला माहिती आहे सुद्धा हँडिकॅप माणूस आहे आमचा तरी पण तो दोरी पकडायची कष्ट घेणार आहे आता. बायलांची दोरी आता हँडिकॅप माणसाकडे आहे. हो चला आता त्यांनी दोरी घेतलेली आहे. आता आपण तिकडून जाऊया. चला स्वारा मस्त पैकी आलेली वरती गाडी वाईला आता मी मस्त कुत्रा पाहता कसं करतंय कुत्रा पाहू शकता तुम्ही कसं करतंय वेड्यासारखं. आता मी मस्त पैकी खाली बसतोय नाही तर धक्का बिक्का लागला ना तर कार्यक्रम होईल. तर मस्त कॅमेरा पण मला का आता धरणं आहे काही करून सुद्धा. आणि आता बैल हळूहळू चालवायची अशी देवाकडे विनंती. तर विघ्न शत्रू जरा सुंदर येते भक्त प्रिय येते सुख देती फलप्रद येते. आता सुंदर पद्धतीनं आपली बैलगाडी चाललेली आहे. ट्रेनमध्ये तोंड घातलेलं आहे म्हणून मला काय म्हणता आलं नाही आता तर येतं उद्या आता. आता बैलगाडी मस्त सुंदर पद्धतीने चाललेली आहे. आता आम्ही गिन्नी सिनेमॅटिक शॉट दाखवू तोपर्यंत. सिनेमॅटिक शॉटची गरज नाही कारण आपली बैलगाडी इतकी खतरनाक आहे की आपण बैलगाडी सगळे मस्तपैकी एकदम सगळे तोंडाकडे पाहता आपण जेव्हा बैलगाडी चालवायला लागतो तेव्हा. 2 मिनिटं चालू. आता आपण थोडंसं त्यांना हाकलू कारण त्यांना आता हाकलायची गरज आहे. हायक सर जाऊ आम्ही चाबुकाचा विचार ना थोडंसं चाबूक आता त्यांना मारायची गरज नाही कारण चाबकाशिवाय आम्ही- ते चालता. आता तुम्ही पाहू शकता की ते कसं मस्तपैकी हळूहळू सुंदर पद्धतीने हा चाललंय. पण आम्हाला थोडंसं पुढं गेलं का मला उतरावं लागणार आहे कारण की थोडंसं काय होतं चाबूक म्हणतो पण आम्ही त्याचा यूज करत नाही कारण ते चापकाने बायला लागलं का मग आम्हालाच कसं तरी होतं. हा मस्त पद्धतीने आपल्या आजी पुढून येत आहे. त्याला चाबूक म्हणतात. हायक ये बाबा. मस्त पद्धतीने आपल्या आजी येतात आता आपण मस्तपैकी ब्लॉग शूट करतोय. आणि इथं आता समोर आपली सर्जा राजाची बैलगाडी मस्त चाललेली आहे. मागे हँडिकॅप माणसासोबत ही बैल खाली बसलेली आहे. आता हे मस्त लागणीकडे लावायचे काम चालू आहे आमच्या शेजारच्या रानात. इकडं मस्तपैकी इथं पाणी बिणी चालू आहे लागणीला काही प्रॉब्लेम नाही. समोरून आपल्या आजी येत आहे. आता समोरून आजी येत आहे आपल्या आता हा मस्त मस्तपैकी आम्ही चाललेले पुढं. थांब हा सॉरी उतर आम्ही लोक पण उतरू दिलं पण लागन. थांब रे थांब सॉरी लागन. हा सॉरी उतर अरे हळूहळू अगं उतर ना पुढे गेलं फार डेंजर लागन. मी नाही बसत आजी मी उतरलो की नाही ब्लॉक बंद आहे. चालू आहे. ताप तर मस्त आलेली तुम्ही बघू शकता आमचा बुड्डे कसा बसलेला वरती. तर मला हा काय म्हणतो काहीतरी म्हणतो ना शब्द म्हणून मी तो नाव बुड्डे ठेवलेला आहे. तर बघा तुम्ही काय जोरात पद्धतीने बैलगाडी कधी जोरात पद्धतीने बैलगाडी आली जोरात. धर कॅमेरा धर पटकन. मस्तपैकी वरती आलेलो आहे. सारा येते कोशिश चालू आहे तिची पण मी खाली बसायचं ट्राय करतोय. लागलं बिगलं तर सारा काही येत नाही ती घाबरती आहे. सारा भित्री आहे आमची लांबपणाची देवी आहे. आता सोमनाथकडे मी कॅमेरा देत आहे. सोमनाथ आता मस्तपैकी समोर सर्जा राजाची जोडी आपली चाललेली आहे. समोर माझी आई उभी आहे कारण आई आता माझी वाट पाहत होती. आता आम्ही जी गिन्नी धरून ठेवलेली आहे ना तिला मस्तपैकी भरायला जायचं आहे. आता जोपर्यंत आपण तिला भरत नाही तोपर्यंत काही खरं नाही कारण आपल्याला जर्सी गायला चारा लागतो. आणि इकडून स्वरा पण वरती चढलेली आहे. हँडिकॅप माणूस उभा आहे मस्तपैकी. आणि इकडं मी उभा आहे समोर तुम्हाला माहितीच असेल मी इथं उभा आहे म्हणून आता बैलगाडी चालवतोय. पण तुम्ही आता समोर लक्ष द्या आमच्या सर्जा राजा जोडाकडं कारण आता पुढे जाऊन ते बिथरल्यासारखं करते थोडेसे
त्यांना थोडंसं गवत दिसलं का आता त्या पुढे गेल्यावर हँडिकॅप माणसाला उतरून ब्लॉग शूटिंग करावं लागेल. कारण आता मॅटर कसं आहे माहिती का, बैलगाडी आहे ना आमची, बैल आहे ना थोडीशी बिचकते तर बिचकते आणि आता हँडिकॅप माणूस आता इथून माझ्याकडे मोबाईल घेतोय. तर मी मस्त पद्धतीने उतरलेलो आहे खाली शकतो. एंट्री पाहू शकता बैलांची तागड्या पद्धतीने होती. मस्तपैकी आलेले बैल. आणि तुम्ही आता एक गोष्ट पहा कशी आमचे बैल वाळता. माणसांपेक्षा प्राणी कधी पण हुशार राहता. तुम्ही पाहू शकता त्यांना फार अक्कल राहते प्राण्यांना. बघा सगळं एकदम तागड्या पद्धतीने बैल कसे ओळालेले. तुम्ही जसं गाडीचं स्टेअरिंग राहतं ना तसं बैलांचं स्टेअरिंग म्हणजे दोरी आहे. इकडे तुम्ही मस्तपैकी आता तुम्हाला मी डायरेक्ट चारा घेतानाच भेटतो. चला भेटू. आता आम्ही इथं चारा घ्यायला उतरलेलो आहे. आता मी कॅमेरामॅन स्वाराकर लगाम दिलेली धरायला आणि त्याच्यानंतर सिद्ध दादूने आता लगाम धरलेली आहे. आणि स्वारा आता इथं म्हणते मोबाईल माझ्याकडे दे, मी शूटिंग करते, पण तिला काय एवढं येत नाही. पण ती दोरी जी आहे आता ती आपली बैलाकडे मस्त सर्जाराजे जोडी यांच्या तोंडाला असे थोडेसे मुसके बांधावं लागते. कारण इकडं पलीकडे आहे ना आमच्या शेजारच्यांची ना सोयाबीन, यांनी जर का अशी सोयाबीन खाल्ली तर मग आमचं वाटोळ होऊन जाईल. कारण आम्ही फार बोलणे खो येण्यासारखे. मग आता हँडिकॅप माणूस मस्त दोरी घेऊन एवढी रेस घेऊन मस्तपैकी तुमच्यासाठी दोरी घेऊन उभा आहे. कारण मी ब्लॉग शूटिंग करतोय म्हणून. आता त्याच्या मागं कॅमेरामॅन आपली नाचत होती इतक्या वेळ. आता आपण कॅमेरामॅनकडं मोबाईल देऊ. कॅमेरामॅनला म्हणू फक्त असाच मोबाईल धर म्हणून. मोबाईल असाच धर. तू खाली उतर ना. चारा कसा टाकायचा तुम्ही? हा तुला खाली उतरावं लागेल स्वरा. हे बघा याला चारा म्हणता. त्याला म्हणता गिन्नी. आता या कॅमेरामॅनकडे जसं की आम्ही मोबाईल दिला होता पण तिला काही नीट धरता आला नाही. तर आता आम्ही फक्त आहे ना आता चारा टाकून घेतो. चारा टाकून घेतल्यानंतर नाही हा तुम्हाला माहिती आहे आम्ही चारा तोडून ठेवलेला आहे. आता चारा एकदा बैलगाडी टाकतो मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट. आता इथं तुम्ही पाहूच शकता आमचा हा चारा आहे. आम्ही बैलगाडीत लोड करून झालेला आहे. कॅमेरामॅनवर त्या वरती ह्याच्यावर चढतोय. आता कॅमेरामॅन म्हणतो मला हात दे म्हणून. आम्ही तर हँडिकॅप माणसाने लगेच गाडी चालू केली. मी तर थोडीशी क्लिप चुकली असेल तर मला माफ करा. आता कुठाने झाले काय म्हणता तुम्ही गाईच तुम्ही काहीच नका म्हणू. आता आम्हाला एवढे व्हिडिओ एडिट करू लागेल. काय झालं डाव. पाऊस मस्त पद्धतीने चालू झालेला आहे. हा तुम्हाला दिसू शकत असं ना आम्ही मस्त पावसात येतोय घरी. आता तुम्ही पाऊस शका आम्हाला पाऊस चालेल सर जवळ उतरायचंय का? पुढून उतरावं लागणार आपण दोघांना पण. मस्तपैकी कार मंडळी आता आम्ही घरी आलेलो आहे. बैल घेऊन मस्त चारा घेऊन बैलांचा आता यांची तोंडाला जी बांधलेली मुसके ते पहिले सोडतो. हा आणि पटकन सोड. आता पाऊस आलेला आहे मस्त तडगड टाकण्या पद्धती. हो की नाही फक्त ना असेच काम कर. तुम्ही पाहिलं असेल मागाशी आपलं चारा बिरा आणून सगळं झालेलं आहे. आता हँडिकॅप माणूस आहे ना नेमका जेवायला बसलेला आहे. आमचे धारा काढायचे राहिलेलं आहे. आता जेवण झाल्यानंतर हँडिकॅप माणूस आहे ना ब्लॉग शूट करणार आहे. आता मी आलेलो आहे शेडमध्ये. आता आमच्या धारा काढायचं काम चालू आहे. तुम्हाला दाखवतो आमच्या जर्सी गायांचं मस्त धारा काढायचं काम चालू आहे. आता समोर माझी आई आणि बहीण कॅमेरामॅन आपला सकाळ दुपारचा. आता इथं मस्तपैकी इथं बसून मोबाईल खेळायचा प्रयत्न करतोय पण कोणाला तरी फोन लावलेला आहे. इथं मस्त आपला धारबीर काढायचं मस्त सीन चालू आहे ना. आता समोर माणूस आलेला आहे हँडिकॅप आणि तिने मोबाईल घेतलेला आपल्या हातातून. आपली तांबडी गाय तिथं चालू आहे आता. आणि इथं गेंडी आहे आणि इथं राणी आहे आमची मस्त. आणि तिकडं आमच्या बैलांना आम्ही चारा मागाशीच टाकून दिलेला आहे. आमची सोनी पण इथं खिलार कारवड आमची मस्त. आता आम्ही मागाशी बैलांना चारा टाकून दिलेला आहे. आता बैलांनी कारवड चारा खाऊ देती पण बैल हिला जेव्हा मारतात तेव्हा लांब पळून जाते. त्याच्यामुळे हाकलावं लागत. आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट चाराच्या ठिकाणावर घेऊन जातो. चला तुम्हाला डायरेक्ट चारच आता मस्त आपण चारच ठिकाणापाशी बसलेलो आहे. नमस्कार मंडळी. आता तुम्ही पाहू शकता इथं मस्तपैकी आम्ही चाराच्या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही आता तर राम राम घालून टाका एकदा यांना. राम 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 सगळी पब्लिक एकदम. हा मित्र परिवार आणि बहिणी मित्र परिवार ते पाहून घ्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार राम राम. कुट्टी करून ठेवलेली आहे काल. आता तुम्ही मागच्या क्लिपमध्ये पाहिलंच असेल की तिथं आमची बैलगाडी त्याच्यात आम्ही चारा घेऊन आलेलो आहे मस्तपैकी. आता इथं पाहून घ्या तुम्ही. इथं आम्ही चारा बिरा एकदम मस्त रेडी करून ठेवलेला आहे. म्हणजे जसं की आमच्या धारा झाल्या का लगेच चारा ओतून द्यायचा आणि एकदम टापटिकमध्ये रेडी. आता मस्तपैकी आपण डायरेक्ट धारेच्या तिकडे जाऊ तर चारा तुम्हाला मस्तपैकी धारेच तिकडे भेटतो.
चला डन. आता मस्तपैकी आपली शेवटून दुसरी गाय पिळायचं काम चाललंय. जर्सी गाय, ती गाय कशी अंगावर धावती तुम्ही बघू शकता. कारण की तिला आता काय तिची धार काढायची, काढून झाली. तिला आता चारे खायचा आहे ना, बैलांना चारा टाकलाय म्हणून. तर म्हणून त्या शिव्यासारखं जर ती नाही तर ती इतर वेळेस मारत नाही. तर आता मस्तपैकी धार काढायचं काम चाललंय. तर मस्त सारं इथं फोनवर बोलते तुम्ही बघू शकता. काही नाही हे धारा काढतोय. थांब. तर आता तुम्हाला डायरेक्ट धारा झाल्यावर भेटतो, कारण आता आम्हाला चारा बिरा सगळं कुटाणा करायचं आहे, त्याच्यामुळे आता डायरेक्ट सगळं झाल्यावर भेटतो तुम्हाला. मंडळी आता आमचं जेवण झालेलं आहे मस्तपैकी. तुम्हाला दाखवलं होतं मागच्या क्लिपमध्ये की आमचं आता गायांचा चारा बिरा झालेला आहे. ती माझी बहीण आहे, म्हणजे हँडिकॅप माणसाची सख्खी बहीण आहे. माझी सख्खी चुलत बहीण आहे, म्हणजे माझ्या काकाची मुलगी आहे, हँडिकॅप माणसाची बहीण आहे. आता ही आलेली नवीन ब्लॉग मध्ये, मग शेअर फॉलो सबस्क्राईब जमलंच पाहिजे. हा बा आमचा हँडिकॅप माणूस. आणि लावली कोण आहे ओळखा बरं तुम्ही कमेंट करून सांगा. कॅमेरामॅन ओपी इन द चेक. आता ऐकून कॅमेरामॅन तर आमची कशी कॅमेरामॅन. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो, तुम्हाला मी थोड्या वेळ रिव्हील करतो ती गोष्ट, फक्त तुम्ही कमेंट करा रिव्हील करायची का नाही. हा आता चला, आता सगळ्यांनी बाहेर चला. आता आहे ना आमच्या आहे ना गाडीची नेमकी ना आमच्याकडे आहे ना टोनवालची इलेक्ट्रिक गाडी, त्याच्यामुळे आहे ना आता आम्हाला करायचं आहे तिची बॅटरी डिस्चार्ज. थोडीशी बॅटरी डिस्चार्ज केली का मग कसं होईल माहिती का, ती थोडंसं तिचं बॅटरी बॅकअप पण तगडं होतो आणि सर्क्युलेशन पण होत जाईल. तर तुम्ही ना आता पहा आम्ही गाडी कशी चालवतो कशी नाही ते. आम्हाला रिव्हील केलेला आहे आम्ही सध्या पाहू शकता. आम्ही रिव्हील झालेला आहे. झालं वाचलेला आहे, त्याने लगेच तोंड पण घेतलेलं आहे. आता चला तुम्हाला डायरेक्ट बाहेर भेटतो. बाहेर कसं काय भेटतो. हो बाहेर भेटायच्या आधी तुम्ही एक सांगा आता काय करणार आहे आपण. आता आपण मी मगाशी सांगितलं टोनवालच्या गाडीचं आपल्याला बॅटरी डिस्चार्ज करायची, कारण तिचं बॅटरीचं सर्क्युलेशन चांगलं झालं पाहिजे. आणि बॅटरीचं सर्क्युलेशन चांगलं झालं का तिचं बॅकअप पण चांगलं होईल. आणि बॅकअप चांगलं झालं का गाडी एकदम टाकटीक. आणि आता वाजलेले किती आहे, 9:30 वाजलेले. तर सो गाईस आजच्या ब्लॉगमध्ये इथंच थांबतो आजचा ब्लॉग म्हणून. आता कॅमेरामॅन मागून पळायचा प्रयत्न करत होता, पण कॅमेरामॅन तिकडे गेलेला आहे त्याचे क्रॉक्स घालायला. तर तुम्ही पाहू शकता तसं. आणि तिकडे चला आता डायरेक्ट तुम्हाला रोडला भेटतो. हँडिकॅप माणसाची बैल उभी आहे. आता आम्ही काय करतो, आता बाय. तुमचा आजचा ब्लॉग एवढंच असेल. धन्यवाद मंडळ आभारी. मी नमस्कार नाही करू शकत कारण माणूस हँडिकॅप आहे सध्याला. आता तुम्ही पाहू शकता. आता मगाशी आम्ही रिव्हील झालेला होता, पण आता चाललेला आहे इथं. आता तुम्ही पाहू शकता इथं की आम्ही आता आहे ना हा ब्लॉग बंद करतो. तर प्लीज तुम्ही आम्हाला पूर्ण एकदम जय श्रीराम.